शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार सवाल उपस्थित करत आयोगाचा कारभार न्यायालयासमोर मांडला। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडली होती, मात्र ती राजकीय पक्षात पडलेली फूट नव्हती। त्यामुळे केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कसा मिळाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच 2018च्या शिवसेना पक्ष घटनेवरही सिब्बल यांनी भाष्य केलं। ज्या पक्ष घटनेच्या आधारे शिंदे गटातील अनेकांना पदं आणि राजकीय लाभ मिळाले, त्याच पक्ष घटनेला नंतर लोकशाही विरोधी ठरवणं ही सोयीची आणि संधी साधू भूमिका असल्याचा दावा त्यांनी केलाय। निवडणूक आयोग हा केवळ पक्षातील चिन्हाच्या वादावर निर्णय घेणारा प्राधिकरण आहे। पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला नाही, असंही कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये सांगितलं। शिवसेना फुटीनंतर निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे मूळ चिन्ह शिंदे गटाला दिलं, तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं गेलं। आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचा दावा ठाकरे गटाकडनं सातत्यानं केला जातोय। आता या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल काय येणार आणि शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण चिन्हाबाबत न्यायालय कोणती भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।